मित्रांनो, अर्थ व सांख्यिकी विभागाअंतर्गत 3 पदांसाठी भरती आलेली होती। त्यातील पहिल्या पदाचा आज पेपर झालेला आहे। मित्रांनो, त्या पदाचं नाव होतं अन्वेषक। अन्वेषक या पदाचे तिन्ही शिफ्टमध्ये आज पेपर होणार आहे। हे पेपर IBPS पॅटर्न नुसार होणार आहे। IBPS कंपनी घेणार आहे। तर पहिल्या शिफ्टला कोणकोणते प्रश्न आले होते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे। आणि आजच आपल्याला अन्वेषक या पदाचे सेकंड शिफ्टला सुद्धा पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे आणि थर्ड शिफ्टला सुद्धा पेपर झालेले बघणार आहे। तर सर्व जे शिफ्टचे पेपर आपल्याला या चॅनलवरती सर्व स्पष्टीकरणासोबत सोडून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर पहिल्या शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे पेपर आहे IBPS पॅटर्न नुसार होणार आहे। IBPS कंपनी हे पेपर घेणार आहेत। त्यामुळे तुम्हाला झेडपी भरतीसाठी या पेपरची खूपच मदत होणार आहे। कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या टाईपचे प्रश्न आले होते हे सर्व तुम्हाला समजून येणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, यातील पहिला प्रश्न काय विचारण्यात आला होता, आदित्य L1 कधी लॉन्च झाले असा प्रश्न होता। तर आपल्याला लेटेस्ट हा चालू घडामोडीचा प्रश्न बघण्यासाठी भेटत आहे। जवळपास या भरतीचे पेपर ज्या विद्यार्थ्यांनी दिले तर त्यांच्याशी 5 ते 6 विद्यार्थ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी ज्याप्रमाणे प्रश्न सांगितले, जे टॉपिकचे नाव सांगितले त्यानुसार आपण हे सर्व नोट करून घेतले आहेत आणि त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न काय विचारला होता, चालू घडामोडीचा प्रश्न आहे, आदित्य L1 कधी लॉन्च झाले, तर उत्तर होतं 2 सप्टेंबर 2023 रोजी। लेटेस्ट क्वेश्चन आहे। 2 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, भारताला किती गोल्ड मेडल मिळाले। तर आशियाई जी आता क्रीडा स्पर्धा चालू होती तर त्यामध्ये भारताला किती गोल्ड मेडल मिळाले असा प्रश्न आला होता। तर बघा, आशियाई खेळ 2023 मध्ये कोणकोणते पदक मिळाले आहेत आणि किती पदक मिळाले आहेत त्याविषयी माहिती सांगत आहे। सुवर्ण पदक आपल्याला भारताला 28 मिळालेले बघण्यासाठी भेटून जाईल। कांस्य पदक 41 आणि रौप्य पदक एकूण 38 मिळाले आहेत। भारताची अशा प्रकारची लिस्ट आहे। ठीक आहे, यामध्ये आशियाई खेळ 2023 मध्ये भारताला सुवर्ण पदक 28 मिळाले, कांस्य पदक 41 आणि रौप्य पदक 38 आणि यावरतीच आपल्याला हा प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटेल। हे जे PDF आहे मी रात्रीच आपल्या ग्रुपवरती दिलं होतं आणि ज्यांनी पण आपले ज्या नोट्स घेतले त्यांना सर्व उपलब्ध करून दिलं होतं आणि पहिल्याच पेजवरती डायरेक्टली पहिल्याच पेजवरती 1 नंबरला आपल्याला गोल्ड मेडल किती मिळाले आहेत त्यावरती सर्व माहिती दिलेली होती आणि त्यातूनच हा प्रश्न आलेला आहे। चला, 3 नंबरचा प्रश्न बघा काय दिला होता आपल्याला। 3 नंबरचा प्रश्न आला होता, 2023 चा शांतता नोबेल पुरस्कार कोणाला भेटला आहे। तर सांगा बरं, 2023 चा शांतता नोबेल पुरस्कार कोणाला भेटला आहे, तर नर्गिस मोहम्मदी यांचं नाव आहे। यांना हा 2023 चा शांतता नोबेल पुरस्कार मिळाला आहे। बघा मित्रांनो, या प्रश्नाचं म्हटलं तर ऑलरेडी आपण एका प्रश्नपत्रिकेमध्ये हा कव्हर केलेला आहे। आता लेटेस्ट आपण पोलीस पाटील या पदाची जी प्रश्नपत्रिका सोडून घेत होतो, पुणे आणि त्यासोबत गोंदिया जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतलेली आहे। 2 ते 3 आपण व्हिडिओ टाकले होते चॅनलवरती। तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न लेटेस्ट विचारण्यात आलेला होता, 2023 चा शांतता नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे। त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नर्गिस मोहम्मदी यांना मिळाला आहे। आणि हा प्रश्न ऑलरेडी आपण पूर्ण व्यवस्थित स्पष्टीकरणासोबत तेव्हा देखील बघितला होता। 2 ते 4 दिवस झाले व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, तिथूनच हा प्रश्न आलेला होता। बघा, पुढील प्रश्न 4 नंबरचा जर विचार केला तर हा प्रश्न नाहीये, परंतु कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते ते सांगण्यात आलेले आहे। बघा, या विद्यार्थ्यांनी काय सांगितलं आहे की 9 ते 10 प्रश्न चालू घडामोडीचे कुठून आले होते। बघा, 9 ते 10 प्रश्न चालू घडामोडीवरती आले होते आणि ते सर्व प्रश्न जर विचार केला तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यांचे होते। म्हणजे लेटेस्ट आता जे महिने चालू आहेत ते लेटेस्ट 3 महिन्यांचे जे आहेत त्यावरती चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले होते। तर त्यासाठी आपण चालू घडामोडी लेटेस्ट आता सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत। यामध्ये जर विचार केला तर बघा, चालू घडामोडी 1 ऑक्टोबर, ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2022 पासून तर 11 ऑक्टोबर 2023 पर्यंतची जी लेटेस्ट चालू घडामोडी आहे सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। नोट्स विषयी सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु ही लेटेस्ट चालू घडामोडी आहे ऑक्टोबर 2023 पर्यंतची, ती आपल्यासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे आणि त्यातून बहुतेक प्रश्न आलेले देखील आहेत। ठीक आहे, चला पुढे 5 नंबरला जर विचार केला तर बघा, हळद निर्यात करणारा अव्वल देश कोणता यावरती प्रश्न आला होता। यामध्ये जर विचार केला तर हळद निर्यात करणारा 2022 ला आणि 21 ला आपला देश आघाडीवरती होता, परंतु आपल्याला 2023 चा विचारलेला असावा असं मला वाटतं। प्रश्न पूर्ण आलेला नाहीये त्यामुळे योग्य उत्तर सांगता येत नाहीये, परंतु आपल्याला 2023 ला जर म्हटलं तर भारत हा जगातील तुरीच्या निर्यातीत आघाडीवरती आहे असं आपल्याला सांगता येईल। प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुरीच्या निर्यातीत कोणता देश सर्वात आघाडीवरती आहे, तर भारत हा देश आपल्याला 2023 ला तुरीच्या निर्यातीत आघाडीवरती आहे असं सांगता येईल।
पुढील बघा, आपल्याला जर विचार केला तर 6 नंबरचा कशा प्रश्न होता, कोणत्या टाईपचा प्रश्न होता, AI टेक्नॉलॉजी बरोबर कोणत्या देशाशी करार झाला आहे असा प्रश्न होता. नक्की एक्झॅक्ट काय क्वेश्चन होता समजलं नाहीये, परंतु AI टेक्नॉलॉजीवरती प्रश्न होता असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे 7 नंबरला जर विचार केला तर फॉरेन कंट्री सोबत रिलेशन कसे आहेत 2023 मध्ये, यावरील एक प्रश्न होता. ठीक आहे, तर यावरती एक नव्हे 2 प्रश्न होते. अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं. फॉरेन कंट्री सोबत कसं रिलेशनशिप आहे आपल्या भारताचं, त्यावरतील प्रश्न आले होते. चला पुढे, लेटेस्ट सर्व क्वेश्चन आले होते. मराठीचा जर विचार केला तर मराठी एकदम सोपं होतं. फक्त थोडक्यात जर विचार केला तर गणित बुद्धिमत्ता, आता गणित तर नव्हतं यासाठी, परंतु बुद्धिमत्ताचे जे प्रश्न होते वेळ खाऊ होते, सोपे होते. थोडक्यात कायांचं म्हणणं होतं अवघड होते, परंतु वेळ खाऊ जास्त प्रश्न होते. आता मराठीचा जर विचार केला तर सर्वात मोठी गोष्ट इथं 2 उतारे आले होते. किती? 2 उतारे. आता उतारांचा टाईप कसा होता तुम्हाला सांगतो. पहिला जो उतारा होता तर यामध्ये आपल्याला 5 प्रश्न विचारण्यात आले होते. पहिल्या उत्तरामध्ये 5 प्रश्न, आपल्याला डायरेक्टली एक उतारा दिलेला असायचा. आणि हा जो उतार आहे, ठीक आहे, या उतारावरती तुम्हाला या संदर्भात 5 प्रश्न विचारले होते. आणि या उतारामध्येच आपल्याला एक वाक्यप्रचार देखील विचारण्यात आला होता. ठीक आहे, या उतारावरतीच तुम्हाला एक वाक्यप्रचार सुद्धा विचारण्यात आला होता. म्हणजेच वाक्यप्रचारवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येत आहे. ठीक आहे, तर यावरती तुम्हाला डायरेक्टली उतारा दिलेला असायचा आणि त्यावरती तुम्हाला त्याच्या रिलेटेड काही प्रश्न विचारले असायचे. 5 प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तर तुम्हाला सांगायची होती उत्तराच्या आधारे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा पहिला उतारा होता. बघा, दुसरा उतारा खूपच इंटरेस्टिंग होता. आपल्याला अशा प्रकारचा एक उतारा दिलेला असायचा. इथून सुरुवात झाली, त्यानंतर इथं गाळलेली जागा तुम्हाला बघण्यासाठी भेटायची. त्यानंतर अशा प्रकारच्या गाळलेल्या जागा होत्या. ठीक आहे, निम्या ठिकाणी अशा प्रकारचे गाळलेल्या जागा, वाक्य अशा प्रकारचं तुम्हाला बघण्यासाठी भेटत होते. एकूण 6 आपल्याला अशा प्रकारच्या गाळलेल्या जागा होत्या, त्या भरायच्या होत्या. म्हणजेच उतारा पूर्ण करायचा होता. या टाईपचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेसाठी विचारले गेले होते IBPS पॅटर्ननुसार. तर या टाईपचे जर म्हटलं तर उतारेवरती जर म्हटलं तर हे सर्वात पहिल्यांदा 5 प्रश्न 10 मार्कासाठी बरोबर, आणि हे 6 प्रश्न जर विचार केला तर हे किती झाले 12 मार्कासाठी. म्हणजे टोटल जर विचार केला तर 22 मार्कासाठी नुसते उतारेच आले होते मराठीमध्ये. अशा प्रकारचं 50 पैकी 22 मार्कासाठी उतारेच आले होते. एवढं काही आपल्याला सोपं मराठीमध्ये बघण्यासाठी भेटलेलं होतं. ठीक आहे, क्लिअर झालं कशा प्रकारचं उतारावरती प्रश्न आले होते हे तुम्हाला समजून आलं. चला पुढे, आता वाक्यरचना. आपल्याला वाक्यरचना करायची होती, अचूक वाक्यरचना ओळखायची होती. त्यावरती एक प्रश्न आला होता. पुढे चला, पुढे जर विचार केला तर बघा, मराठी खूपच सोपी होती मित्रांनो. यामध्ये जर विचार केला अचूक शब्द, अचूक वाक्य, यावरती 3 ते 4 प्रश्न होते. आपण वारंवार सांगत आलोय आपल्या व्हिडिओमध्ये, हे जे अचूक वाक्य, वाक्यरचना, त्यासोबत अचूक शब्द, यावरती नक्कीच तुम्हाला 5 ते 6 प्रश्न असणार. तर बघा, वाक्यरचना आणि हे धरून 5 ते 6 प्रश्न कंप्लीट झाले. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, यावरती 3 ते 4 प्रश्न होते. आपण आपल्या नोट्समध्ये भरपूर शब्द दिलेत. IMP, समानार्थी, विरुद्धार्थी, अचूक शब्द, हे सर्व काही आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेलं आहे मित्रांनो. ज्या मराठीच्या नोट्स दिल्या होत्या त्या तुमच्यासाठी नक्कीच कामी यायला पाहिजे. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, यावरती 3 ते 4 प्रश्न विचारले होते. अचूक शब्द, अचूक वाक्य, यावरती 3 ते 4 प्रश्न आले होते. उतारावरती एकूण 10 ते 11 प्रश्न आले होते मित्रांनो अशा प्रकारचं. त्यानंतर अनेक वचनी शब्द ओळखा, यावरती एक प्रश्न होता. वाक्यातील चुका ओळखा, यावरती तुम्हाला एक प्रश्न होता. आणि त्यानंतर गाळलेल्या जागी कोणता शब्द येईल त्यावरती तुम्हाला प्रश्न आला होता. तर अशा प्रकारचं मराठीचं पूर्ण स्वरूप होतं. 25 प्रश्न होते आपल्याला 50 मार्कांसाठी. अशा प्रकारचं सर्व मराठीचं स्वरूप होतं. त्यासोबत जर विचार केला, आपण सर्वात पहिल्यांदा GS विषय बोलत होतो, ते आपल्याला चालू घडामोडीवरती जास्त प्रश्न बघण्यासाठी भेटले होते. जवळपास 10 ते 15 प्रश्न चालू घडामोडीवरती आले होते आणि बाकीचे सामान्य ज्ञानचे प्रश्न होते. ठीक आहे, सामान्य ज्ञानवरती तुम्हाला जास्त प्रश्न बघण्यासाठी भेटले होते. हे समजा 15 प्रश्न आणि बाकीचे 10 ते 12 प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानवरती बघण्यासाठी भेटले होते. अशा प्रकारचा प्रश्नांचा समावेश होता. म्हणजे निमेला निम इथे चालू घडामोडी आलं होतं, बाकीचं सामान्य ज्ञान होतं. अशा परीक्षेचं स्वरूप आलेलं आहे, विद्यार्थ्यांकडून समजलेलं आहे. मराठीचं स्वरूप तुम्हाला सर्व समजून आलं. या टाईपचे प्रश्न होते, ते ऑलरेडी आपण आपल्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आलेलो होतो. पुढे जर विचार केला बुद्धिमत्ता, तर बुद्धिमत्तेचे जे आपण टॉपिक सांगितले होते त्याच्या बाहेरचं काही गेलेलं नाहीये जास्त काही. रांगेतील क्रम झालं, त्यासोबत टेबलावरती जी बैठक व्यवस्था असते त्यावरती तुम्हाला प्रश्न होता. त्यानंतर अक्षरमाला, संख्यामाला, यावरती 2 ते 3 प्रश्न होते. यावरती 2 ते 3 प्रश्न होते. त्यानंतर जर विचार केला प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार, यावरती जर विचार केला तर यावरती आरामशीर 2 ते 3 प्रश्न होते. त्यानंतर समीकरण सोडवा, यावरती 1 ते 2 प्रश्न होते. त्यानंतर गाळलेल्या जागी काय येणार, यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आले
होते। त्यानंतर आकृत्या पण आल्या होत्या, एकाचं म्हणणं असं होतं 2 ते 3 आकृत्या होत्या। तर यामध्ये जर आपण केलं तर एक जण बोलला की मला एकच आकृती दिसली, तर यामध्ये आपण समजू शकतो की आकृत्यावरती सुद्धा प्रश्न आला होता। त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला जे पुढील संख्या काय येईल, नाही तर गाळलेल्या जागा काय येईल, आपल्याला अक्षरमाला, संख्यामाला, पुढील अक्षर काय येईल, त्यानंतर पुढील संख्या काय येईल, या टाईपचे जे प्रश्न आहेत त्यावरती जास्त भर देण्यात आला होता। त्यानंतर आपल्याला बुद्धिमत्ता जर म्हटलं तर बुद्धिमत्ता थोडा अवघड होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आलेलं आहे की बुद्धिमत्तामध्ये जे पण गणित आली होती ते थोडक्यात अवघड होती, प्रश्न अवघड होते। ठीक आहे, तर या टाईपचं बुद्धिमत्ता आलं होतं। आपण थोडक्यात स्पष्टीकरणासोबत काही प्रश्न सोडून देण्याचा प्रयत्न केलेला होता। पुढे जर मित्रांनो इंग्लिशचा विचार केला तर इंग्लिशवरती आपल्या विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे। इंग्लिशचा जो भाग होता खूपच सोपा आला होता, इतर जे भाग आला होता त्यापेक्षाही इंग्लिश खूपच सोपं होतं। फक्त बुद्धिमत्ताचा जो भाग होता थोडा अवघड होता विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। बाकी जर म्हटलं तर इंग्लिशही खूपच सोपं होतं। यामध्ये काय काय गोष्टी आल्या होत्या सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सुद्धा 2 पॅसेज आले होते, इंग्लिशमध्ये सुद्धा 2 पॅसेज आले होते, कोणत्या टाईपचे त्याविषयी सविस्तर पुढे आपण बोलणार आहोत। परंतु त्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये जे आता पेपर चालू आहेत त्यासाठी आपण तर नोट्स काढलेल्या आहेत। त्या नोट्स विषयी सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता, 91 39 64 31 99। त्यामध्ये सर्व काही आपण इथे देत असतो। ठीक आहे, आपल्याला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता त्यासोबत चालू घडामोडीच्या या सर्व नोट्स दिल्या जातात या भरतीसाठी। त्यासोबत मित्रांनो झेडपी भरती IBPS पॅटर्न नुसार होणार आहे, झेडपी भरतीसाठी सुद्धा आपण नोट्स काढलेले आहेत। यामध्ये आरोग्य सेवक झालं, ग्रामसेवक झालं, नाही तर इतर सर्व पदांचा समावेश। आता झेडपी मध्ये एकूण 28 पदे, तर आपण टोटल 28 पदांच्या सुद्धा नोट्स काढलेल्या आहेत सर्व विषयानुसार। मराठी झालं, इंग्लिश झालं, गणित, बुद्धिमत्ता झालं, तांत्रिक प्रश्न संच झालं, आरोग्य सेवकसाठी तांत्रिक प्रश्न झालं, ग्रामसेवक झालं, कृषी सेवकसाठी आपल्याला तांत्रिक जे कृषीच्या रिलेटेड प्रश्न असतात ते झालं। हे सर्व आपण वेगवेगळे काढलेत, प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत, प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या। ठीक आहे, तर या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्यासाठी तुम्हाला एक संपर्क देत आहे बघा, हा संपर्क नंबर देत आहे, तर यावरती तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो। 91 39 64 31 99। तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअपवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। व्हॉट्सअपवरती संपर्क केल्यानंतर तुम्हाला सांगायचं तुमच्या पदाचं नाव आणि या पदासाठी आम्हाला नोट्स हव्या आहेत असं सांगायचं आहे मित्रांनो। या 4 विषयांच्या नोट्स, आता यामध्ये मराठी झालं, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, तांत्रिक प्रश्न संच, चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला 1 वर्षाची त्यासोबत भेटणार आहे। या सर्व नोट्स तुम्हाला 150 ते 200 रुपयामध्ये भेटणार आहे, एक विषयाच्या नव्हे तर 4 ते 5 विषयांच्या नोट्स प्लस यासोबत तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका, झालेल्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्न संच, 10 ते 11 टेस्ट सोडवण्यासाठी या टेस्ट सुद्धा तुम्हाला यामध्ये दिल्या जातात। किती? 150 ते 200 रुपयामध्ये सर्व काही तुम्हाला दिलं जातं। जर तुम्ही झेडपी भरतीच्या कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच या नंबरवरती संपर्क करू शकता, सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल। तुम्हाला फक्त पदाचं नाव सांगायचं आणि सांगायचं आम्हाला या पदाच्या नोट्स हव्या आहेत, त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल। नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ना, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर तुम्हाला टाकून देतोय। नंबर बघा 91 39 64 31 99। या नंबरच्या व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा, तुमच्या पदाचं नाव सांगायचं आणि त्या पदाच्या नोट्स आम्हाला हव्या आहेत असं। IBPS पॅटर्ननुसार आणि TCS पॅटर्ननुसार जे आपण नोट्स काढलेले आहेत त्या सर्व पदांसाठी खूपच कामी येत आहे। आता जे पेपर झालेत मित्रांनो, जस्ट हा जो पेपर झालेला आहे याच्या सुद्धा आपण सर्व विषयांच्या नोट्स दिल्या होत्या, बहुतेक भाग त्यातूनच आलेला आहे। तर त्यासाठी तुम्ही झेडपी भरती साठी सुद्धा आपल्या नोट्स वापरू शकता, प्रत्येक पदानुसार वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। त्यासोबत मार्केटमध्ये काही नवीन पुस्तकं आलेले आहेत त्यांच्याविषयी माहिती देत आहे। लेटेस्ट जर विचार केला स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची हे पुस्तकं मार्केटमध्ये आलेले, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे पुस्तकं तुम्हाला उपलब्ध भेटून जातील। यामध्ये लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार 79 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही प्रॅक्टिस साठी वापरू शकता। TCS IBPS पॅटर्ननुसार जे पेपर होत असतात त्यांचा प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला यामध्ये एकत्रित भेटून जाईल। यामध्ये वनरक्षक जो पेपर झाला त्याचं झालं, लेखापाल, त्यासोबत सहकार विभाग आणि इतर जे पेपर झाले त्यांचा सर्वांचा समावेश इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल आणि 39 प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यासोबत चालू घडामोडीसाठी तुम्ही हे जे आहे हे बुक वापरू शकता, 81 सराव प्रश्न संच। यामध्ये डायरेक्टली तुम्हाला MCQ टाईप प्रश्न दिलेले असतात, प्रश्न आणि त्यानंतर उत्तर, आणि प्रत्येक महिन्यानुसार या पुस्तकामध्ये दिलेलं असतं, त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। त्यानंतर TCS IBPS पॅटर्ननुसार अभ्यास करण्यासाठी मराठी व इंग्लिश हा प्रश्न संच तुम्ही वापरू शकता। सर्व TCS IBPS पॅटर्ननुसार टॉपिक वाईज इथं स्पष्टीकरणासोबत सर्व तुम्हाला दिलेलं आहे आणि मागील प्रश्नपत्रिकेचे जे प्रश्न आले होते त्यांचंही स्पष्टीकरण इथं या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो। त्यासोबत मित्रांनो आताच तलाठी भरतीचे पेपर झालेले आहे आणि 57 शिफ्टमध्ये एकूण पेपर झालेले मित्रांनो। या सर्व 57 प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे, तलाठी प्रश्नपत्रिकांचा, जेणेकरून तुम्हाला कसे प्रश्न आले होते, ते कसे सोडवायचे होते, त्यांची उत्तरं काय होती, सर्व काही या पुस्तकामध्ये दिलेलं आहे।
ते तुम्ही जाणून घेऊ शकता। तर हे जे सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं आहेत मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हे पुस्तकं वापरू शकता। अभ्यास करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी हे पुस्तकं बेस्ट असतात मित्रांनो, त्यासाठी नक्कीच हे पुस्तकं वापरू शकता। आणि नोट्स विषय सविस्तर तुम्हाला त्या माहिती दिलेलीच आहे। तर बघा, नोट्स विषय अशा प्रकारचा आपण हे बॅनर बनवला आहे, त्याविषयी तुम्ही इथं अजून माहिती जाणून घेऊ शकता। तर चला, आता हा व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, आपण बाकी इंग्लिश विषय यावरती चर्चा करूया। तर इंग्लिशमध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते ते बघूया। तर महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं यामध्ये सुद्धा 2 उतारे होते, 10 प्रश्नांवरती। 10 प्रश्न म्हणजे इथेच तुमचे किती मार्क झाले, 20 मार्क झाले। 50 पैकी 20 मार्कांसाठी नुसते उतारेच आले होते, उतारेवरती प्रश्न होते। त्यानंतर जर विचार केला, इथं 10 प्रश्न झाले। त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी यावरती प्रत्येकावरती 2-2 प्रश्न होते। त्यानंतर पॅसेज आला, तर हे उतारे झाले, पॅसेज झाले। त्यानंतर जर विचार केला, आर्टिकल वरती तुम्हाला प्रश्न होता, त्यानंतर वर्ड वरती प्रश्न होता, त्यानंतर पुढे जर विचार केला, फिल इन द ब्लँक यावरती प्रश्न होता। तर या टाइपचे जे बेसिक आपल्याला इंग्लिश ग्रामर असतं त्यावरती प्रश्न होता। त्यानंतर आपल्याला जास्त फिल इन द ब्लँक यावरती 5 ते 6 प्रश्न बघण्यासाठी भेटले होते। आर्टिकल वरती जर विचार केला तर 2 प्रश्न होते, वर्ड वरती 2 प्रश्न होते। अशा प्रकारचा नॉर्मल जे इंग्लिश ग्रामर असतं, जसं थोडक्यात इथं ग्रामर थोडं कंप्लीट असेल त्याला सुद्धा पेपर सोपा गेलेला आहे मित्रांनो। फक्त इंग्लिशचा थोडा अभ्यास असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना हा पेपर सोपा गेलाय। बेसिक क्वेश्चन विचारण्यात आले होते सर्वच्या सर्व, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आपल्याकडे अजून क्वेश्चन आलेले नाहीये, जसे क्वेश्चन उपलब्ध होतील त्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया। म्हणजेच इंग्लिशचं जर म्हटलं तर इंग्लिशचा जो समावेश करण्यात आला होता, बेसिक तुम्हाला सर्व विचारण्यात आलं होतं मित्रांनो। तर अशा प्रकारचा आजचा IBPS पॅटर्ननुसार झालेला हा पेपर आहे मित्रांनो, सर्व काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तुमचे देखील आज पेपर झाला असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, नाही तर तुम्हाला 91 39 64 31 99 हा जो मोबाईल नंबर देत आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचे प्रश्न पाठवू शकता, जेणेकरून त्याचं सर्व स्पष्टीकरणासोबत आपल्याला एक्सप्लेनेशन देता येईल मित्रांनो, ठीक आहे। तर चला, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल ती लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।